नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे आपलं आजच्या एका यूट्यूब नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक 20 वर्षांचा मुलगा होता. किती वर्षांचा? 20 वर्षाचा. तर काय झालं, तो खूप जास्त मोबाईल बघायचा, टी व्ही बघायचा, घरचे काय म्हणतील, अभ्यासाचं काय होईल, सारखं मित्र मोबाईल बघतो, जर मोबाईल बघितल्यामुळे मग माझ्या अभ्यासावर काय फरक पडेल, हे असं टेन्शन घ्यायचा. पण मोबाईल बघायचं सोडायचं नाही, टेन्शन घ्यायचं. पण मोबाईल किती बघायचा? घरचे सगळे झोपले तर मोबाईल बघायचा 8 ते 9 तास 10 तास कंटिन्यू. हे शाळेतनं आल्यानंतर, कारण शाळेत तर जावं लागायचं त्याला, कारण घरचे होते ना. मग आता हे असं झोपीची कमतरता व्हायला लागली त्याला, जास्त स्क्रीन टाईम होऊ लागलं त्याला, परत जास्त टेन्शन घ्यायचं अभ्यासात, आता परीक्षेत माझं काय होईल असं टेन्शन वगैरे घ्यायचा. पुरेशी झोप व्हायची नाही जास्त. मग आता घरचे कोण काय म्हणतील किंवा काय, तर ह्याच्यासाठी जास्त फिरायचा वगैरे, जायचा इकडं तिकडं, उन्हात जास्त फिरायचा. तर ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं मंडळी, त्याच्या डोळ्यांच्या खाली अशी काळी, इथं काळं व्हायला लागलं, डोळ्याच्या काळसरपणा येऊ लागला डोळ्यांच्या खाली. तर आता त्याला काय करावं, ह्या काळसरपणा येतो म्हणून हे त्याला कळत नव्हतं. तर मित्रांनो, आपला आजचा विषय आहे डोळ्याच्या खाली काळसरपणा येण्याची कारणे आणि त्याचा उपाय काय केलं पाहिजे आणि काय काय आपण घरगुती उपाय करू शकतो, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला डोळ्याखाली येण्याची कारणं आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदी मोफत आहे मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच असेल. जर तुम्हाला माहितीच आहे पण मी सांगितल्यामुळे राग येत असेल तर कृपया मला क्षमा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमची प्रेरणा भेटते मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो, 2 दिवसातून एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहील. का आता 2 दिवसातून येत राहील? तर कॉलेज सुरू झाले, मला नियमित व्हिडिओ बनवता येत नाहीत. तर आता पोराला किंवा दुसरं कोणाच्याही डोळ्याखाली जर काळसरपणा आला असेल तर आता तो दूर करण्यासाठी काय उपाय आहेत आणि काय कारणे आहेत ते जाणून घेऊया. तर पहिल्यांदा आपण त्याची कारणे काय आहेत डोळ्याच्या खाली काळसरपणा येण्याची ते जाणून घेऊया. तर पहिलं कारण आहे मंडळी, झोपेची कमतरता. झोपेची कमतरता. आपण जनरली किती 6 ते 8 तास झोप पुरेशी आहे, पण 6 ते 8 तास झोप घेत नाही मंडळी. 6 ते 8 तास झोप घेतली तर डोळ्याच्या खाली सर्कल येणार नाही. उशिरापर्यंत मोबाईल बघणं हे सुद्धा एक कारण आहे मित्रांनो डोळ्याच्या खाली काळसरपणा येण्याचं. परत दुसरं कारण आहे जास्त स्क्रीन टाईम. आता जास्त स्क्रीन टाईम म्हणजे काय? मोबाईलचा, लॅपटॉपचा. ह्याच्यामुळे काय होतं, डोळ्यांवरती ताण येतो मंडळी. आणि डोळ्यांवरती ताण आला की तर रक्त भिसरण, म्हणजे रक्त आपल्या शरीरात सगळीकडे रक्त फिरते आपल्याला माहितीच आहे. पण जर डोळ्यांवरती ताण आला तर इथं रक्त भिसरण नीट होत नाही. जर रक्त नीट नाही गेलं तर ते काळं पडतं. आता मंडळी, हे तुम्हाला एका साधे सोप्या उदाहरणावरून सांगतो. जर आपण कोणत्या असं करंगळीला जर लबर वगैरे बांधून असं टाईट ठेवलं आणि त्याला रक्तच नाही गेलं, शिरा सगळ्या ब्लॉक झाल्या, तर काय होणार, ते पहिल्यांदा निळं पडणार आणि नंतर काळं पडायला सुरुवात होणार. अगदी तसंच होतंय मंडळी, जास्त वेळ ठेवल्यानंतर काळं पडतं पण पहिल्यांदा निळं पडतं. तर बघा, तुम्ही सुद्धा डोळ्याच्या इथं पहिल्यांदा निळसरपणा वाटतो नॉर्मल आणि परत नंतर काळं पडायला सुरुवात होतं. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे मंडळी, तुम्ही जर मोबाईल जास्त वापरत असाल तर मोबाईल कमी केला पाहिजे. अजून वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तिसरं काय कारण आहे मित्रांनो, तर अनुवंशिक सुद्धा असू शकते. अनुवंशिक कसं? अनुवंशिक म्हणजे काय? जेनेटिक. जेनेटिक म्हणजे काय? घरातील कोणाला पहिल्यांदा असेल, वडिलांना असेल, आईला असेल, किंवा कोणाला घरातल्या आजी आजोबांना असू शकतं. जर त्यांना असेल तर त्यांच्याकडूनही मुलाला हे होऊ शकतं. आता चौथं कारण काय? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय? पाण्याची कमतरता. जशी मी ही गोष्ट सांगितली तुम्हाला मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये काय सांगितलं मी, पाण्याची हे मोबाईल सारखा बघत होता मुलगा, झोप घेत नव्हता. मोबाईल बघायच्या नादात तो तहान भूक सगळी विसरून जात होता, त्याच्यामुळे तो पाणी पित नव्हता. आणि पाणी नाही पिल्यामुळे काय होत होतं, शरीरात ओलावा कमी झाला आणि त्वचा काळी दिसते. हे एक कारण आहे त्याचं. आता 5वं कारण काय आहे जाणून घेऊया. तर ॲलर्जी हे देखील एक कारण आहे मंडळी. ॲलर्जी म्हणजे कशाची ॲलर्जी असू का? प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीची ॲलर्जी असू शकते. म्हणजे प्रत्येकाला ॲलर्जी असते का? नाही. पण ॲलर्जीची कारणं वेगवेगळी असू शकतात. काय ॲलर्जीची कारणं असू शकतात? एकतर धूळ, परागकण किंवा मातीचा त्रास असेल. काय काय जर मी बघतो, आता माझ्या जवळचाच एक माणूस आहे, काय करतो तो, झाडून काढ म्हणलं त्याचं काय होतं, लगेच खोकला शिंका येतात. आपल्याला वाटतं ते नाटके करतो, पण ते नाटके नाही मित्रांनो. हे
हे काय म्हणतात ॲलर्जी आहे. तर अशी ॲलर्जी जर तो सतत झाडून काढत राहिला किंवा काम करत राहिला ॲलर्जीचं, तर तरीसुद्धा ते इथं डोळ्याच्या खाली होऊ शकतं. काय काय जणांना ॲलर्जी झाल्यामुळे शिंका येतात, काही काही जणांना अंगावरती सुजतं, असं खांजवतं ते, काही काही जणांना इथं सुद्धा काळंसुद्धा होऊ शकतं मित्रांनो. आता 6वं कारण काय आहे इथं डोळ्यांच्या खाली पांढरं होण्याची, तर 6वं कारण आहे मित्रांनो ॲनेमिया. ॲनेमिया म्हणजे काय, आयरनची कमतरता. म्हणजे आपल्या शरीरात आयरन नावाचा एक घटक असतो, त्याची जर कमतरता झाली तर आपल्या शरीरात ते काळं होऊ शकतं, त्वचा फिकी पडते आणि त्याच्यामुळे काय होतात, काळे वर्तुळे दिसायला लागतात. आता 7वं कारण मंडळी, तर 7वं कारण जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला जर काय इथे हे आले का, काळे सर्कल्स आलेत का, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कमेंट केल्यानंतर मी सांगितलेले उपाय केले का हे देखील मला सांगा. तर 7वं कारण आहे मंडळी ताण. ताण म्हणजे काय, स्ट्रेस करतो म्हणजे काय, जास्त टेन्शन घेतो, जास्त ताणतणावात राहतो माणूस. आजकालच्या धावपळीच्या जगात कसं काय झालंय तुम्हाला माहिती, कसं काय झालंय म्हणजे किती प्रत्येक गोष्टीचं, लहान लहान गोष्टीचं माणूस टेन्शन घेतो. अरे मंडळी, शांततेनं, एकाग्रतेनं, आनंदानं, आत्मविश्वासाने सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. तर जाऊ दे, आपला विषय भटकत चालला मंडळी. तर 7वं कारण आहे ताण, स्ट्रेस. आता ताण घेतल्यामुळे काय होणार, आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये काय असतं, कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, जे की काय होतं, वाढतं. हे वाढलं, कॉर्टिसॉल वाढलं, मग काय झालं, स्किन कशी दिसणार, डल दिसणार म्हणजे कशी, एवढी आकर्षित नाही वाटणार. त्याच्यामुळे होतं इथं काळे वर्तुळ दिसायला लागतात. आता 8वं कारण मंडळी आपलं सगळ्यांचं सोपं, मी काय सांगत असतो मित्रांनो, कोवळ्या उन्हात जायचा. पण हे तर 8वं कारण काय, सूर्यप्रकाशाचं आहे. पण सूर्यप्रकाश कसा, जास्त वेळ उन्हामध्ये बसल्यानंतर, आता कोवळं ऊन आहे का नाही, जर जास्त वेळ उन्हामध्ये, पण कोवळं ऊन आहे का, दुपारी 2 वाजता आता कडक ऊन आहे, 12 वाजता कडक ऊन आहे, उन्हात बसलात तुम्ही, विटॅमिन डी भेटते, तर भेटणार का तुम्हाला विटॅमिन डी? नाही. ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त नुकसान होणार. काय नुकसान होणार, स्किन जळणार मंडळी, स्किन जळू शकते, काळी पडू शकते, टॅनिंग होऊ शकते, हे सगळं कारणं आहेत. म्हणून जास्त पण उन्हात नाही बसलं पाहिजे मित्रांनो तुम्ही. परत 9वं कारण आणि सगळ्यात मेन कारण आहे काय असू शकतं, स्मोकिंग. म्हणजे खूप जण बिडी ओढतात. अजून अल्कोहोल हे देखील कारण आहे. अल्कोहोल म्हणजे दारू पितात खूप जण. तर ह्याच्यामुळे काय होते, अल्कोहोल, स्मोकिंग वगैरे केल्यामुळे त्वचा पातळ होते. पातळ झालं काय होतं, ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि लगेच डार्क सर्कल दिसायला लागतं. तर आता मित्रांनो, आज आपण बघतोय 7वी, 8वी, 9वी, 10वीची पोरं गपचूप जातात घरी, बिड्या वगैरे ओढतात, सिगरेट ओढतात. ज्यांना पैसे भेटत नाही ते स्वतः तंबाखू वगैरे भरून त्यात पानात एखाद्या झाडाच्या ते तसं ओढायला लागतात. हे अगदी चुकीचं आहे. पण त्यांच्यावरती लक्ष ठेवणारं, त्यांना समजावून सांगणार कोण नसतं. आणि कसं समजावून सांगणार मंडळी, जर ते तुम्हाला माहीतच नाही आपल्याला हे काय करते असं, तर ते समजून सांगणार नाही. एखाद्याला कळलं तर त्याला आपलं चांगलं करायचंच नसतं, ते कसं सांगेल, नाही सांगणार. तर आता मी तुम्हाला एवढी 10 कारणं सांगितली. आता ह्या 10 कारणामधलं कोणत्या कारणामुळे आपल्याला डोळ्याच्या खाली काळसरपणा आला कसं ओळखायचं, तुम्ही ठरवायचं. आपण 6 ते 8 तास झोपतोय का, किंवा त्यापेक्षा जास्त झोपतोय का, सिगरेट किंवा बिडी पितोय का, जास्त ताणतणाव घेतोय का, जास्त उन्हामध्ये काम करतोय का. आता समजा तुम्हाला एवढं सगळं सांगितलं मी, पण जर ताण घ्यायसाठी योगा, मेडिटेशन करू शकतो तुम्ही. अजून असेच उपाय सांगतो पुढं. पण आपल्याला कशामुळं काय होतं हे कसं ओळखायचं, तर पहिलं कसं ओळखायचं कारण काय आहे, तर सकाळी उठल्यावर जास्त दिसत असेल, म्हणजे जास्त दिसत असेल म्हणजे वेगळंच काय तर दिसतंय, किंवा असं जवळ हे आल्यासारखं वाटतं, एकदम क्लिअर दिसतंय, तर तुमच्यात झोपेची कमतरता आहे. कारण लगेच झोप येते. नंतर दिवसभर मोबाईल किंवा स्क्रीन वापरत असाल तुम्ही, आता कॉम्प्युटर, लॅपटॉप काय काय दिवसभर वापरावं लागतं, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, डोळ्यावरती ताण पडतो, म्हणजेच त्याला आय स्ट्रेन म्हणतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, इथं काळसरपणा येऊ लागतो. आता कुटुंबात कोणाला असेल तर आपल्याला होऊ शकतं ते, पण त्याच्यामुळेच होईल असं नाही आहे, जेनेटिक असू शकतं ते. जर ओठ फिके पडतात किंवा अंग कमजोर होतं, चक्कर येत असेल, तर तुम्हाला काय होणार, आयरनची डिफिशियन्सी, आयरन कमी आहे तुमच्या शरीरात. तर ह्याच्यासाठी काय करू शकता तुम्ही, तव्यावर, लोखंडाच्या तव्यावर भाजलेली चपाती वगैरे खाऊ शकता, लोखंडाच्या कढईमधून भाजी बनवून खाऊ शकता. आता डोळे सतत खाजवतात, असं खाजवतात, ॲलर्जी होते. तर हे कशामुळे, ॲलर्जीमुळे होते, सारखं खाजवतात, चोळतात डोळं. तर हे चोळणं तुम्ही पहिल्यांदा कमी केलं पाहिजे. नॉर्मल जर दुखत असेल तर नॉर्मल वजन देऊन हे करायचं नाहीये. आता परत काय, गरमी, जास्त उन्हात जर जात असाल तरी सुद्धा तुम्हाला सनमुळे पिगमेंटेशन होणार आणि इथं काळं होणार. आता याच्यासाठी काय उपाय आहेत का, हो उपाय आहेत.
पण तत्पूर्वी उपाय सांगणार आहे मित्रांनो. तुम्ही कमेंट केली आहे, आता मी असं धरून चाललो, तुम्हाला डार्क सर्कल आहेत का? तर हो आहेत. आता डार्क सर्कल आहेत तर तुम्ही काय उपाय केले पाहिजेत? आता मी घरगुती उपाय सांगणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला दुसरे वेगळे उपाय पाहिजे असतील तर तुम्ही वैद्याकडे जाऊ शकता. जवळच्या वैद्याला नक्की भेट द्या, खूप सारा फायदा होईल ह्याच्यामध्ये. वैद्य म्हणजे कोण? ज्याचं BAMS झालं, MD असो MS असो पुढं, पण BAMS झालं त्याच्याकडे जावा. शक्यतो BAMS MD कडे जावा, खूप चांगला फरक पडेल लवकर तुम्हाला, कारण ओळखून घेईल. आता घरगुती उपाय काय करू शकता तुम्ही? पहिला उपाय, काकडी किंवा थंड पाण्याची पट्टी. काय करायचं? 10 मिनिटं डोळ्यांवरती लावायची. ह्याच्यामुळे काय होणार? डोळ्यावरती जर नॉर्मलशी सूज आली असेल किंवा ताण आला असेल तर तो कमी होणार. परत काय करायचं? बदाम तेल किंवा तूप रात्री हलक्या हाताने लावायचं इथं डोळ्यांवरती. त्याच्या इथं डोळ्यांवरती नाही, इथं खाली बरं का, डोळ्यांवरती पण नॉर्मल लावलं तरी चालेल, पण इथं खाली लावा, मसाज करा. त्याच्यामुळे काय होणार? पिगमेंटेशन कमी होणार. गुलाब पाणी आणि कॉटनचं पॅड वापरू शकता आम्ही तुम्ही. तिसरं उपाय म्हणजे कसं? डोळ्यांना इन्स्टंट रिलॅक्सेशन भेटते ह्याच्यामुळे. परत आयरनमुळे जर झालं असेल तर आयरन समृद्ध आहार खाऊ शकता. मी सांगितलं तव्यात बनवलेली भाजी लोखंडाच्या ह्याच्यावरती, किंवा बीट खाऊ शकता, खजूर खाऊ शकता, ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, पिस्ता. पालकाची भाजी खाऊ शकता. पालकाच्या भाजीत खूप सारं आयरन असतं. पालकाची भाजी ही खूप चांगली आहे, म्हणून आपण आपल्या इकडे काय म्हणतात? हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आता जसं स्क्रीन टाईम जास्त असेल तर तुम्ही 20-20 रूल वापरायचा. 20-20 रूल काय म्हणजे? दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट दूर बघायचं. 20-20-20चा रूल म्हणजे काय? दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 मिनिट दूर बघायचं. दूर म्हणजे लांब बघायचं. आता मी कंटिन्यू 20 मिनिटामध्ये हे मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत आहे, मी बनवत आहे व्हिडिओ, कसं दिसतोय मी, काय झालं, काय सांगतोय हे बघत आहे. तर मी 20 मिनिटं झालं काय? 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी दुसरीकडे कुठेतरी बघितलं पाहिजे. आता परत अजून काय उपाय आहेत का? तर आता जे मी तुम्हाला 10 कारणं सांगितले, त्या कारणांनाच तुम्ही पहिलं बंद केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही जास्त झोप घेत नसाल तर नीट झोप घेतली पाहिजे. आयरन कमी असेल तर आयरन मिळणारा आहार घेतला पाहिजे. ताणतणाव घेत असाल तर ताणतणाव कमी केला पाहिजे. जर आता तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये जास्त जात असाल तर नाही गेलं पाहिजे, किंवा जर जावाच लागत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे मंडळी? सनस्क्रीन लावलं पाहिजे आणि मग गेलं पाहिजे. ह्याच्यामुळे त्वचा जळणार नाही. हे सगळं उपाय आहेत मित्र मंडळी. आता तुम्हाला सांगतो कधी डॉक्टरांना दाखवावे. तर डॉक्टरांना दाखवायचं कधी जर रंग पटकन म्हणजे इथं का डायरेक्ट म्हणजे लवकरच गडद होत चालला असेल, किंवा सतत थकवा येत असेल आणि चक्कर पण येत असेल तर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. किंवा जर मी हे सगळं उपाय सांगितले आणि हे काम करत नसतील तरी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. आणि जर डोळ्यांमध्ये सतत पाणी किंवा खाज येत असेल तरीही तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे मंडळी. मी सांगितलं तुम्हाला, गोष्टीतून सांगितलं 20 वर्षाचा मुलगा कसं काय रिलेट करून दिलं मंडळी. कारणं काय असतात ते सांगितलं, उपाय काय असतात ते सांगितलं, कधी डॉक्टरांकडे जावं हे देखील सांगितलं. थोडक्यात मित्रांनो, काळ्या डागविषयी, डोळ्यांच्या खाली काळसरपणा येतो त्याच्याविषयी खूप सारे उपाय सांगितले मंडळी. तुम्हाला जर आवडले असतील तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं हे सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतं मंडळी. आपल्या मराठी माणसाला पुढे जायला मदत करा मित्रांनो. मीच सोलापूरचा आहे, BMS शिकतोय, फायनल इयरला आहे मित्रांनो. मी असं सांगणार कोण आहे तर BMS करतो, आयुर्वेदिक डॉक्टर आहे मी. कोणीही उठलं सुटलं अशी माहिती सांगत नाहीये. धन्यवाद मंडळी.